महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणरागिणी श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक श्री समीर बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, म्हसळा तालुका अध्यक्ष. महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणरागिणी श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक श्री बबन मनवे, माजी कृषी सभापती, रायगड जिल्हा परिषद. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्समध्ये आपलं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. शेतकऱ्यांना आता अवजार आणि यंत्रांच्या दुरुस्तीसाठी वेगवेगळ्या पाहण्याची गरज लागणार नाही. एकाच पाहण्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या शेतीसाठी लागणाऱ्या विविध अवजारांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार असून शेतकऱ्यांचे काम अधिक सोपे होईल. माळेगावने शेतकऱ्यांना राज्यात प्रथम क्रमांकाचा गतवर्षी 3636 अंतिम ऊस दर दिला. चालू हंगामातही माळेगावने प्रतिटन 3132 रुपये सर्वाधिक ॲडव्हान्स जाहीर केला. जून ते जुलैमध्ये खोडकी पेमेंट प्रतिटन 200 रुपये देण्याचे नियोजन आहे. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गातील उदगाव ते चोकाक बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळावी. होणारा मार्ग उदगाव बायपास महामार्गावरून न्यावा या मागणीसाठी शनिवारी कोल्हापूर सांगली महामार्गावरील उदगाव येथील टोल नाक्यावर सकाळी 11च्या सुमारास महिला व शेतकरी एकत्रित येऊन महामार्गावर त्यांनी ठिय्या मारला. खानदेशात मका अवकेत वाढ झाली आहे. आवक वाढली असली तरी दर स्थित आहेत. विविध बाजार समित्यात किमान 1800, कमाल 2150 व सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटलचा दर आहे. मक्यास पशुखाद्य उत्पादकांसह प्रक्रिया क्षेत्रातून उचल वाढल्याने दरात सुधारणा दिसत आहे. राज्यात कृषी अभियांत्रिकी संचालनालयाची संरचना व इतर बाबींसाठी कृषी अभियांत्रिकी विषयाचे तज्ज्ञ पदवीधर असलेल्या स्वतंत्र समिती गठीत केली जावी, अशी मागणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉक्टर SR काळबांडे यांनी राज्याच्या कृषी आयुक्तांकडे केली. देशात सोयाबीनचे दर दबावात आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना नुकसान सोसावे लागत आहे. त्याची दखल घेत सोयाबीन दरात तेजीच्या अनुषंगाने सोया पेंड निर्यातीला अनुदान देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. बारामतीच्या वतीने कृषी विज्ञान केंद्रात राबवण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित ऊस शेतीच्या प्रात्यक्षिक प्रयोगाची राज्यभरातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक यांनी शनिवारी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर उत्सुकतेने पाहणी केलीच, पण विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली. गतवर्षी ऑक्टोबर अखेर पावसाचा फटका हळद पिकाला बसल्याने सुमारे 15 ते 20 कंदकुंज रोगाचा प्रादुर्भाव झाला. परिणामी देशातील हळदीच्या उत्पादनात 8% म्हणजेच 80,000 टनांनी घटेल, असा प्राथमिक अंदाज हळद संशोधनाने व्यक्त केलाय. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्समध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट. महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणरागिणी श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक श्री समीर बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, म्हसळा तालुका अध्यक्ष. महिला व बालविकास मंत्री रायगडच्या रणरागिणी श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार नामदार अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक श्री बबन मनवे, माजी कृषी सभापती, रायगड